नमस्कार, कशा आहात सगळे? चला, आज करायचे छानपैकी भोपळ्याची भाजी. कोणाकोणाला आवडते? भोपळा असा छान चिरून घेतला आहे, ताजा ताजा आहे. किती छान दिसतोय बघू शकता. भोपळा त्याच्यात टाकणार आहे हरभऱ्याची डाळ. चला, इकडे तेल टाकलेलं आहे, पण जिरं टाकूया फोडणीसाठी. इकडे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि टाकूया आता कढीपत्ता. वा, इकडे वाटण पण आहे. हा, छान आवाज येतो. कांदा टाकून घेऊया. आणि थोडंसं हे वाटण पण टाकते आता. घेते हळद थोडं टाकायचं आपल्याला. तुम्ही जावा इकडं. इकडे पण एक भाजी, पातळ भाजी टाकलेली आहे वांग्याची. कोथिंबीर टाकते थोडीशी. वाव, आता टाकले. घेऊया आपलं इकडं. छान होते करायची एखाद्या वेळेस. टोमॅटो टाकूया. आहा, छान वास सुटलाय कांद्याचा. थोडंसं ते विकळ द्यायचं टोमॅटो. आणि आपले मसाले टाकूया. आहेत आपले मसाले. वाव, छान दिसते. माय स्पायसेस बॉक्स कसं आहे. हळद टाकूया आपल्या आणि तिखट आवडीनुसार. नंतर मी हिची पण करणार आहे ठेच्यामधली. ती पण छान लागते. हिरव्या हिरव्या वाटणात करायची मिरचीच्या. भोपळा छान होतो. असं दिसतंय. कांदा जास्त नाही ते असला तरी थोडासा नॉर्मल असलं तरी चालतं. एवढं पण करपायचं नाही. डाळ टाकूया. भोपळ्याची भाजी कोणाकोणाला आवडते या खायला. आणि भोपळा, ताजा ताजा भोपळा. तिखट टाकूया चवीनुसार. काय नाही, मीठ टाकूया चवीनुसार. तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार. चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट. आणि थोडासा कूट टाकायचा. कारण काय होतं, भाजी मिळून येते, छान होते. थोडी टाकायची नॉर्मल. मी टाकते प्रत्येक भाजीत माझ्या कूट असतो. नाही असं पातळ भाजी किंवा अशी सुकी भाजी, पालेभाजी टाकायचं थोडं थोडं. आम्हाला सवयच आहे. आणि आता टाकूया आपलं कोथिंबीर. आहा, फक्त 10 मिनिटात आपली भाजी खाण्यासाठी तयार होणार. शिजण्यासाठी बघा ना,
पाणी टाकायचं नाही, तर असं तेलात फक्त परतून केली की नाही, हलवत राहायचं फक्त 2-4 मिनिटांना. होती तेलात पण छान होती, म्हणजे तेलाच्या पाण्यात. तर मिठाचं ती पाणी सुटते ना, त्यात पण शिजू शकते. आपण बघायचं 2-3 मिनिटांना पुढं झाकून ठेवायचं मस्तपैकी आणि छान शिजवून घ्यायची आपली मस्तपैकी भोपळ्याची भाजी. वास तर इतका छान सुटलाय ना, वाव, जस्ट लाईक अ वाव. कसं आहे, मस्त ना. चलो, येते आता शिजवून आपली छानपैकी भोपळ्याची भाजी. करायची अशा पद्धतीने, छान लागतं. ज्यांना आवडत नाही ते पण खातात. मस्त. आता घेते झाकून ठेवते, 10 मिनिट शिजवून घेते. चलो, इसी बात पे भोपळ्याची भाजी खायला या.